अर्धनग्न अवस्थेत बॉक्सिंग खेळणारे हे कुणी गुंडमवाली नाहीयेत, हे आहेत लोकनिर्वाचित आमदार संजय गायकवाड। आमदार निवासामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळालं, त्यामुळे तेथील कर्मचाऱ्याला कायद्यानिशी समज देण्याऐवजी कायदे बनवणाऱ्यांनीच कायदा हातात घेतला आणि हे आमदार महोदयांचं पहिलं कृत्य नाहीये। यापूर्वी देखील त्यांनी असे कार्यक्रम खूपदा केलेत। मार्च 2024 मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणाला बेदम मारहाण केली होती। त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये राहुल गांधींची जीप छाटून आणणाऱ्याला त्यांनी 11 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। आता एप्रिल 2025 मध्ये तर त्यांनी महाराष्ट्रातील पोलिसांच्या खात्याला सर्वात अकार्यक्षम खाते म्हणून घोषित केले होते। जुलैमध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी बोलताना ते सहज बोलून गेले की ते का मूर्ख होते का, म्हणजे महापुरुषांविषयी बोलताना देखील त्यांची अशी भाषा। तर मग प्रश्न उपस्थित होतो, जर कायदे बनवणारेच असे कायदे हातात घेत असतील, त्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळालं म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्यालाच ठोसे मारले, तर निकृष्ट दर्जाचं अन्न, निकृष्ट दर्जाचं राशन, निकृष्ट दर्जाचे रस्ते यासाठी जनतेने त्यांचाच आदर्श घेत कोणाकोणाला ठोसे मारा।